28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। मोखाड्यात कथित धर्मप्रचाराचा प्रकार उघड, 22 महिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल। आदिवासी बहुल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा तालुक्यात धार्मिक साहित्याच्या माध्यमातून कथित धर्मप्रचार आणि आजार बरे होण्याबाबत अंधश्रद्धा पसरविल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी तब्बल 22 महिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 21 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास काही महिला शालेय विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन धार्मिक पुस्तके देत असल्याची माहिती मिळाली। या पुस्तकांचे वाचन केल्याने आजार दूर होतात असा दावा करून नागरिकांमध्ये अंधश्रद्धा निर्माण करण्याचा तसेच धार्मिक प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ही माहिती मिळताच भाजपा मोखाडा तालुका अध्यक्ष श्री मिलिंदजी झोले यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला। पोलिसांच्या मदतीने या प्रकरणाची चौकशी व कारवाई सुरू करण्यात आली। त्यानंतर संबंधित 22 महिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले। मोखाड्यासारख्या आदिवासी बहुल भागात भोळ्या भाबड्या नागरिकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन कोणत्याही प्रकारचा धर्मप्रचार अथवा अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे कृत्य होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे। यावेळी मिलिंद झोले यांनी सांगितले की मोखाडा तालुक्यामध्ये अशा प्रकारचे धर्मप्रचाराचे कार्य होऊ नये यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत। आदिवासी बांधवांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेण्याचा कोणी प्रयत्न केला तर तो खपवून घेतला जाणार नाही। दरम्यान या प्रकरणामुळे मोखाडा तालुक्यात चर्चेला उधाण आले असून संबंधित महिलांकडून नेमका कोणत्या उद्देशाने धार्मिक साहित्याचे वाटप करण्यात येत होते याबाबत पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। मोखाडा प्रमुख प्रतिनिधी जगन्नाथ पाटील यांची ग्राउंड रिपोर्ट।